की आमच्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्य आरोपी जे आहेत त्यांना अटकच झाली पाहिजे. मुख्य आरोपी गटलेले नाहीत. यामागे 100% मोठ्या नेत्यांचा हात आहे आणि लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर त्यांना अटक करावी ही सरकारला कळकळीची विनंती आहे. जातीयता गुंडपणाला जातीयता नाही आमचं असं मत आहे. पण हे असणार काय, असं गुंडगिरी बिहार आहे का? बिहार सारखं इथं बीड जिल्हा करायचा आहे का? नमस्कार, मी गणेश पकोडे. आता उभा आहे बीडमध्ये. 9 डिसेंबरला मासाजोगच्या सरपंचाची हत्या होते. त्याच्यानंतर आज 28 डिसेंबर आहे. म्हणजे आजपर्यंत आरोपींचा शोध लागलेला नाहीये. त्याच्यामध्ये 7 आरोपी आहेत, 4 अटक झालेत आणि 3 आरोपी आजही फरार आहेत. तर आता हा सर्वपक्षीय सर्व जातीय मोर्चा बीडमध्ये आज होतोय. या मोर्चासाठी राज्यभरातले सर्व पक्षातले नेते या ठिकाणी येत आहेत. राज्यभरातले सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत आहेत, फक्त अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, अन्यायाला न्याय मिळण्यासाठी. आज मी आता इथं उभा आहे. हा आंबेडकर चौक आहे. इथून मोर्चा निघतोय तर हा मोर्चा जाईल अण्णाभाऊ साठे चौकात. अण्णाभाऊ साठे चौकातून हा जो मोर्चा जाईल छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत. आणि त्या ठिकाणी मोर्चाचा समारोप होईल. त्या ठिकाणी काही प्रमुख नेत्यांचे भाषणे होतील. तत्पूर्वी या मोर्चासाठी राज्यभरात नेते येत आहेत. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येत आहेत. या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड येत आहेत. भाजपचे सुरेश धस आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे स्वतः संदीप क्षीरसागर आहेत. हे सगळे लोक येतात. आता मोर्चाला 11 वाजता सुरू होणार आहे. आता 10 वाजता लोकांचे जमत आहेत. लोकांनी हाताला काळी पट्टी बांधून या गोष्टीचा निषेध नोंदवलाय. निषेध नोंदवण्यासाठी लोक एकत्र येत आहेत. ते तुम्ही बघू शकता, गर्दी अशा पद्धतीने जमतीये. आणि आता लोकांना सुरुवात झाली. म्हणजे आता 15 दिवस जास्त झालेत. 9 डिसेंबरची घटना आहे आणि आणखी ही आरोपीला अटक नाहीये. आणि त्याच्यानंतर आज हा मोर्चा निघतोय. तर काय सांगाल? तर आमची एकच मागणी आहे की आमच्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्य आरोपी जे आहेत त्यांना अटकच झाली पाहिजे. त्याच्यामुळं हा मोर्चा निषेध मोर्चा म्हणून काढण्यात येणार आहे. जी घटना घडली ती अत्यंत क्रूर आहे. त्या घटनेचं तुम्ही बघितले, रिपोर्ट आलेत. तर अशा पद्धतीने घटना घडली, काय होईल? आता घटना तर घडलेली आहे, पण आमची एकच मागणी की मुख्य आरोपी पकडले पाहिजेत, त्यांना फाशीची सजा देण्यात यावी. 4 आरोपी पकडलेत आणि काही आरोपी फरार आहेत. ते शासनानं हुडकून आणावेत आणि त्यांना फाशीची सजा द्यावी, हीच आमची विनंती गावकऱ्यामार्फत. काही लोकांची शंका आहे, कोणाचे नाव घेतली जातात, काय सांग? नावं घेतली जात आहेत, पण जे मेन आरोपी आहेत त्यांचे डायरेक्ट नावं घेतली जातात. त्यांना ताबडतोब, खूप दिवस झाले, 18-19 दिवस आहे आजचा, आणि आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी एवढीच मागणी. आणि जी घटना घडली त्याच्याबद्दल काय? जी घटना घडली त्याबद्दल निषेधच आहे, जाहीर निषेधच आहे. आणि या घटनेबद्दल न्याय 100% न्यायच पाहिजे. काय सांगाल? घटना घडून गेली, 15 दिवस उलटले. अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. आमच्या अण्णाला ज्या प्रकारे मारले, त्या आरोपींना पण त्याच प्रकारे योग्यरित्या मारावे आणि त्यांना योग्य ती फाशी द्यावी, हीच आम्हाला सरकारला कळकळीची विनंती आहे. परंतु 4च आरोपी अटक आहेत. काही लोकांचे नावही घेतले जातात मुख्य आरोपी म्हणून, ते बाहेर आहेत. मुख्य आरोपी गटलेले नाहीत. यामागे 100% मोठ्या नेत्यांचा हात आहे आणि लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर त्यांना अटक करावी ही सरकारला कळकळीची विनंती आहे. कोण आहेत मोठे नेते, काय वाटतं तुम्हाला? नाही तर ते गुपितच आहे, पण त्यांचा 100% हात आहे यामध्ये. नाव काय मी सादर करू शकत नाही, पण 100% हात आहे त्यांचा. तुम्हाला जे हो, वाटतंय ते माहिती आहे मला. 100%. काय वाटतंय घटनेबद्दल, काय? अण्णाला तर न्याय मिळालाच पाहिजे. आता हे किती दिवस झालं अण्णाला मारलेलं आहे. अण्णाची क्रूरपणे हत्या केलेली आहे. अण्णाला न्याय भेटलाच पाहिजे. काका कुठले आहेत तुम्ही, कुठून आलात? असा जो असं तो. 18 दिवस फरारी आरोप आहेत. ते फरारी अटक करून न्याय द्यावा, संतोषांना न्याय द्यावा. चौघालाच अटक झाली, काही लोक फरार आहेत. याच्यामध्ये राजकीय रंग बी आहे, काही लोकांची नावं घेतली जात आहेत. 14 जण अटक आहेत, 4 फरार आहेत. तरी यांना लवकर आरोपीला अटक करून तुमच्या गावचे सरपंच होते, तुम्हाला माहित असेल सरपंच कसे होते. असा जो संतोष सरपंच यांना न्याय द्यावा. मस्त सरपंचाला आमचा जे काय प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे, त्यांचे जे काही हत्यारे आहेत अद्यापपर्यंत शासनाने पकडलेले नाही. पोलीस यंत्रणा ही असणारी त्यांनी अद्यापर्यंत पकडण्यात, त्यांना पकडून त्यांना फाशी शिक्षा व्हावी असं आमचं मत आहे.
आणि याच्यामध्ये जे काय आरोपी आहेत, ज्यांना काही सहकार्य केले त्या पोलीस खात्याने, त्यांना सह आरोपी करावे. आणि जे काय असणार राजकीय पुढारी, त्यांचा जो काही हस्तक्षेप आहे, त्यांना देखील असणार याच्यामध्ये आरोपी करावं, असं आमचं मत आहे. आणि आमच्या सरपंचाला न्याय मिळावा. कोण आहेत बरं राजकीय पुढारी? धनंजय मुंडे आणि वाल्मिक अण्णा कराड हे असणार राजकीय पुढारी आहेत. यांचा हस्तक्षेप आहे, यांना देखील असणार, त्यांना सह आरोपी करावं आणि त्यांना देखील शिक्षा द्यावी. तुमचं मत यांचं हस्तक्षेप? हा, आमचं असं मत आहे. त्यांचंच आहे. हा, ते तर म्हणतायत आमचं काय नाही. ते म्हणत असतील, पण आमचं मत आहे त्यांचाच हस्तक्षेप आहे. कारण त्यांनी इथे येऊन आमचा मसोगला भांडण केली आणि त्यांचे जे काही आरोपी आहेत त्या आरोपीने खंडणी मागण्याकरता आले. त्यांचा हात नाही असं कशावरून खंडणी मागण्याकरता आले? म्हणजे कशाला आले? खंडणी काय त्यांचा बापाचा पैसा आहे का? वाल्मिक हा आरोपीच आहे. आरोपीच आहे, त्याला ताबडतोब पकडणं. 15 दिवस उलटून गेलेत, आणखी नाही काही. 20 दिवस झालं तरी बी आणखीन आरोपी ह्यांना पकडला नाही. ते कुठं फरार आहे याची दक्षता घेऊन त्याला अटक करा. ते म्हणतात आर्थिक व्यवहार होता आणि त्याच्यावर झालं, याला काही जातीय समीकरण नाही. जाती त्याचा गुंडपणाला जाती येता नाही, आमचं असं मत आहे. पण हे असणार काय, असं गुंडगिरी का बिहार आहे का? बिहार सारखं इथं बीड जिल्हा करायचा आहे का? असं आमचं मत आहे. त्यामुळे ह्या गुंडगिरीला कुठेतरी आळा बसण्याकरता ज्यांचं काय हस्तक्षेप असेल अशा लोकांना अटक करावून त्यांना फाशी द्यावी असं आमचं मत आहे. या घटनेत संतोष देशमुखांचा काही गुन्हा नव्हता? कसलाच गुन्हा नव्हता त्यांचा. कारण गुन्हेगाराचा प्रवृत्तीचा माणूस 3 वेळेस निवडून येऊ शकत नाही. आज जनतेनं 3 वेळेस निवडून दिलंय. सोडविण्याकरता गेला त्याला हाणमार करून पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला फरार केलं. फरार करून अपहरण करून त्याला मृत्यू केला त्याचा. नाही हाल करून त्याचे मृत्यू केलेले आहे. आम्ही हिंगोलीहून आलेले आहेत आम्ही. आणि आज मसाजोगच्या सरपंचाची 19 दिवस झाले हत्या होऊन, त्याचा काहीच सांग पत्ता नाही. एक जबाबदार मंत्री स्टेटमेंट देतो की असं कुठेही बी खून हो, कुठे बी खून महाराष्ट्रात कुठं कोण्या जिल्ह्यात काय होत नाहीत का? म्हणजे यायला काय प्रत्येक जिल्ह्यात असे माणसंच मारायचेत का? याचा अंदाज काय आहे? आणि एवढा जर यानं दहशत माजवलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये, तर याला आळा बसणार आहे का नाही? जनतेचा पूर्ण एकच रोष आहे की यायला मंत्रिपदावरून काढून टाका, यायला सरकारमधून बाहेर ठेवा आणि याची चौकशी लावा. या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे 15 दिवस उलटून गेलेत, आरोपी अटक झाले पाहिजेत. आणि काकाचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड जो आरोपी आहेत त्यांनी खंडणीच्या नावाखाली आमच्या माणसाला मारले, असाही आरोपी काकांनी केलाय. वेदना आहेत आणि न्याय मिळण्यासाठी